कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लीला थांब। का? मी मुलीकडचा आहे। अगं बाई, ओके ओके, मग मी पण मुलाकडनं। नवीन वर्षाची सुरुवात यापेक्षा चांगली असूच शकत नाही नाही। रेवती आणि यशच्या लग्नाची बोलणी करायला आपण सगळे जण इथे जमलेलो आहोत। हो, पण कालिंदीताई, एक गोष्ट मात्र मी आत्ताच क्लिअर करते तुम्हाला। यश जरी दुर्गाचा भाऊ असला तरी हा याच घराचा सदस्य होता, आहे आणि यापुढेही राहणार आहे। आणि पर्यायानं रेवती देखील याच घरात जहागीरदारांची सून बनून राहणार। अगं बाई, अगदी माझ्या मनातलं बोलला। म्हणजे काय आहे, तुम्ही हे म्हणाला नसतात ना तरी माझं मन मला सांगत होतच की काहीही झालं तरी माझी रेऊ जहागीरदारांची सून होणारच। म्हणजे माझ्या दोन्ही मुली आता एकाच घरात नांदणार, राज्य करणार। वा वा वा। सरोजनीताई, म्हणजे हे लग्न जे होणार आहे ते आपण कसं करूया? म्हणजे हे जे तुमच्या काय अपेक्षा आहेत हे कळलं तर फार बरं होईल। काय की मी मुलीकडचा आहे आता, त्यामुळे मुलाकडनं बोलायचा मान आता दुर्गाचा आहे। दुर्गा, ते जे मला फक्त एवढंच वाटतं की लग्न जहागीरदारांना साजेशा अशा वेणीवर व्हावं आणि आपले सगळेच नातेवाईक, फ्रेंड्स, आप्तेष्ट सगळ्यांना बोलवावं, कारण आपल्या घरातलं हे शेवटचं शुभ कार्य असेल। दुर्गा, तुझा विचार चांगला आहे, पण एवढे सगळे नातेवाईक, फ्रेंड्स यांना सगळ्यांना बोलवलं तर गेस्ट लिस्ट खूप मोठी होणार आणि आपल्याकडे एवढा वेळ नाहीये बाळा। हो, पण आजी माझा एकुलता एक भाऊ आहे यश, त्याच्या लग्नाची मी खूप स्वप्न पाहिलीत, त्यामुळे लग्न थाटामाटातच व्हायला हवं एवढीच इच्छा आहे माझी, बाकी काही नाही। हिला काय जाते लग्न थाटामाटात करू असं म्हणायला? लग्नाचा सगळा खर्च आमच्या डोक्यावर। काळजी नको करू दुर्गा, लग्न तुला जसं हवंय, सगळ्यांना हवंय तसंच होईल। थँक्यू एजे। चालेल, आपण दोन्ही कुटुंब मिळून लग्नाची तयारी एकत्रच करूया, काय? अहो, एवढ्या लग्नाचा खर्च झेपणार आहे का आपल्याला? हे बघा, आता तरी बोला, मूग घेऊन गप्प बसू नका, तुम्हीच विषय काढा आणि बोला। हो 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 कालिंदी, लीलाचे बाबा, दोन्ही फॅमिलीनी लग्नाची तयारी करायची म्हणजे दोन्ही फॅमिलीनी एकत्र एन्जॉय करायचं आहे, आणि त्यामुळे तुम्ही पैशाचं बर्डन घेऊ नका, ते मी बघेन। वा, मग छानच झालं, आनंद झाला हे ऐकून। आणि एजे तुमचा शब्द आहे, एजेंचा शब्द हा शेवटचा शब्द असतो, अख्ख्या जगाला माहिती आहे। छान छान छान, बरं झालं। बरं, ते मी ना आमच्या गुरुजींकडून मुहूर्त काढून आणला होता, तर ते ठरवूया का आपण, तारीख आणि मुहूर्त? हा, हे एजे,
मला जरा बोलायचंय. बोल ना. इथे नाही, चला ना. का? का म्हणजे मुलाकडची आहे मी, बोलायचंय मला. चला ना. ओके, का? काय झालं? याचे का मला चुकीचं समजू नका, पण मला असं वाटतंय तुम्ही या लग्नाचा पूर्ण खर्च करू नये. का? दुर्गाला हे लग्न ग्रँड वेने करायचंय आणि ती पण माझी बहीण आहे. सो हो, याचे तुमचा उद्देश काय तो माहितीये मला, कळतंय मला. बाबांवर उगाच प्रेशर येऊ नये म्हणून तुम्ही हे करताय. आपण प्रत्येक लेकीचं लग्न हे का बापाचं स्वप्न असतं. तुम्ही जर सगळा खर्च केलात तर माझ्या बाबांना वाईट वाटेल हो. त्यांचा स्वाभिमानाचा प्रश्न आहे हा. आणि मला माहितीये बाबांना या सगळ्याचं दडपण आलं तरी ते कधीच कोणाला ते बोलून दाखवणार नाही. म्हणून याचे प्लीज त्यांना, म्हणजे त्यांना जमेल तसं त्यांना लग्न करू द्या ना. अभिराम, लग्नाची तारीख पक्की करूया ना? हो आई, त्याआधी मला काहीतरी बोलायचं. हो, बोल ना. मगाशी दुर्गाने लग्नाबद्दल तिच्या ज्या एक्सपेक्टेशन्स आहेत त्या आपल्याला सांगितल्या. आणि त्याच एक्सपेक्टेशन कन्सिडर करून माझ्याही डोक्यात काही आयडियाज आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. दुर्गा, रिसेंटली आपल्या नातेवाईकांमध्ये खूप युनिक पद्धतीने लग्न झालेली आपण पाहिली, राईट? सो आय प्रॉमिस यू की यशचं पण लग्न तुम्ही कोणीही एक्सपिरियन्स केलं नसेल त्याच पद्धतीने होईल. बट फॉर दॅट यू नीड टू ट्रस्ट मी. ऑफकोर्स आय ट्रस्ट यू. यशचं लग्न कुठल्या हॉल किंवा रिसॉर्टमध्ये न होता लीलाच्या माहेरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.